दॅट इज द रिअल थिंग. कारण आम्ही तयार नाहीयेत, आमची पॉलिटिकल विल तयार नाहीये. मला एक सांगा आपण की 9/11 अमेरिकेमध्ये झालं. अमेरिकेमध्ये न भूतो न भविष्य ते अमेरिकेला दणका बसला, अमेरिकेचा नक्षा उतरून टाकला. पण त्याच्यानंतर जॉर्ज बुश नंतर क्लिंटन नंतर आता आले आपले ओबामा. पॉलिसीमध्ये काही चेंज झाला का? नॉट ए सिंगल चेंज. आपण लक्षात ठेवा, एवढाही चेंज झालेला नाहीये. आणि इथं मात्र असं म्हटलं जातंय की नक्षलवाद इज आवर फर्स्ट प्रॉब्लेम. असेल नक्षलवाद मान्य आहे, पण नक्षलवाद आपण कल्पना करा 69 पासून चालू आहे. व्हॉट हॅव वी डन? इतक्या वेळेला आम्ही सरकारनं सांगितलं, आपल्याला लक्षात ठेवा की हे सगळं पोलीस सुधारा. 1980 मध्ये तुमच्या बोलण्याचा अर्थ आपल्या इथे सत्ता बदलली की सुरक्षेबद्दलची धोरणं बदलतात असा होतोय. अगदी करेक्ट होत आहे. मी तेच म्हणतोय. म्हणजे तुम्ही परत माझ्याकडनं ते जरी वधून घेतलं तरी मी तेच सांगणार आहे. केळकर बुवा, आपलं चिकाटी आणि सातत्य स्पृहणीय आहे, पण तसंच आमचं पण आहे, आपण लक्षात ठेवावं. नाही, ते तुम्ही बोलावं म्हणूनच विचारलं. तर मला बोलता येत नाही, माझं दुर्दैव आहे. कारण आपण कल्पना करा की 2001 सालानंतर आतंकवाद्यांचे 31 हल्ले झालेत. आता 31 हल्ले झाल्यानंतर आपण पाहिलं असेल की पहिल्यांदा लोकसभेवरती अफजल गुरुनं हल्ला केला, त्यानंतर अक्षरधामवरती हल्ला झाला, दिल्लीमध्ये 3 झाले, वाराणसीत झाले, मालेगावला झालं, मुंबईत तर 9 झालेत, पुण्यात झालं, परत मुंबई, परत दिल्ली सुरू झालेलं आहे. आणि परत आपण एक सारखंच म्हणत असतो की सिस्टम फेल्युअर आहे. साधारणपणे जर आपण पाहिलं तर दे विल ऑलवेज टेल यू सिस्टम फेल्युअर आहे. आता सिस्टम फेल्युअर म्हणजे काय आहे खरं? सिस्टम फेल्युअर म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की लोकल पोलीस, आयबी किंवा बाकीचे एकंदर ज्या एजन्सी आहेत, रॉ किंवा अगदी आर्मी इंटेलिजन्स असेल, असं आपण धरून दिला, कारण त्यांच्याकडे इंटेलिजन्स विंग आहे. तर ह्यांच्यामध्ये जो एक समन्वय पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांच्याकडे जी साधन सामुग्री पाहिजे, त्यानंतर इंटेलिजन्स कलेक्शन करण्याची जी मशिनरी पाहिजे, की ह्याच्यामधलं फेल्युअर आहे आपलं. हा एक फेल्युअरचा भाग. दुसरा अतिशय महत्वाचा भाग असा आहे की एवढं झाल्यानंतर सुद्धा आपण पहा कसा आपला पकडला गेला. आमच्या होम मिनिस्टर म्हणजे युनियन होम मिनिस्टरने सांगितलं की जगातलं एक पहिलं उदाहरण असं आहे की आतंकवादी हा जिवंत पकडला गेला. आणि विच इज द फॅक्ट आपल्याला. आणि आमच्या तुकाराम ओंबळ्यांनी अक्षरशः तुम्हाला सांगतो की खरंच मानाचा तुरा लावला आहे. पण मला एक आपण सांगा की अजूनही कसाबला अजून चाललेलंच आहे. जर ब्रिटिश लोक भगतसिंगाला, चाफेकरांना किंवा बाकीच्यांना 4 ते 5 महिन्यात शिक्षा देऊ शकत होते, आम्ही का देऊ शकत नाही? मला पण सांगा, आमची सिस्टम आम्ही का सुधारत नाही? त्यांच्यासारखी हुकुमशाही आम्ही करावी असं म्हणतो. हुकुमशाही कशासाठी? हुकुमशाही अमेरिकेमध्ये जेव्हा झालं, आपण कल्पना करा, 9/11 अमेरिकेचं झालं. अमेरिकेचं झाल्यानंतर आपल्याला कल्पना नसेल की एकंदर 12 पैकी ओसामा तर मारला गेला. आपण पाहिलं त्याला कसा मारला तो. त्याच्यानंतर जे बाकीचे होते त्या सगळ्यांची नावं माझ्याकडे आहेत. त्यातला एक जर सोडला तर एव्हरीबडी हॅज बीन अरेस्टेड. आणि ते अमेरिकेतल्या अत्यंत अतिशय कडक अशा प्रिझनमध्ये बसलेले आहेत, लक्षात ठेवा. आणि जगांना जन्मजन्माच्या शिक्षा देऊन ठेवलेल्या आहेत. माझ्याकडे अमेरिकन पब्लिक प्रॉसिक्युटर आले होते. त्यांनी काय सांगितलं की अरे तुमच्याकडे एवढा उशीर का लागतो? ते काय डेमोक्रेसी नाही का त्यांच्याकडे? इंग्लंडमध्ये डेमोक्रेसी नाही, फ्रान्समध्ये डेमोक्रेसी नाही, मग इथंच आपल्याला एवढ्या शिक्षा का लागतं, उशीर का लागतो? 1993चा खटले अजून चालू आहेत. न्यायालयीन प्रक्रिया जलद व्हायला पाहिजे. आपण जे म्हणलात केळकर साहेब, हुकुमशाही नाही पण न्यायालयीन प्रक्रिया जलद व्हायला पाहिजे. दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट आय एम सेइंग की स्ट्रीमलाइनिंग द ज्युडिशियरी. नाही होतं काय माहिती का इनामदार साहेब, ज्या वेळेला कसाबला फाशी दिली पाहिजे ताबडतोब अशी मागणी होते ना, तेव्हा सगळा न्यायपालिका गुंडाळून ठेवून दिली पाहिजे अशी होते. असं अजिबात नाहीये. पण एक लक्षात ठेवा आपण की अफजल गुरुला फाशी दिली पाहिजे सुप्रीम कोर्ट म्हणते. आणि तरी तुमच्याकडे 4 ते 4.5 वर्ष प्रेसिडेंटकडे क्लेमन्सीचा ऍक्ट पडून राहतो. याचा काय अर्थ देणार? आणि जर आमच्यासारख्या माणसाने असं काही म्हटलं तर लक्षात ठेवा, एक
राज्यसभेचे एमपी इनामदार RSS आहेत असं म्हणायला सुरुवात करतात. म्हणजे ही जी आपल्याकडे प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचं. मग मला सांगा की आतापर्यंत सगळ्यांनी जी मांड केली त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टचे जजेस पण आहेत, मग ते सगळे RSSच होते का? नो. मला एक चांगला शेर आठवतोय, तुम्हाला सांगतो. आणि तो शेर असा आहे बरं का, की ह्या बाबतीत साधी गोष्ट अशी आहे कि इस बात का रोना है, इस बात का रोना है और इस बात पे रोते हैं, इस बात का रोना है और इस बात पे रोते हैं, कश्ती के मुहाफिज ही कश्ती को डुबाती है. कुणी हे कायदे करायचे? कुणी कायदे? आम्ही करायचे काय? आम्ही सारखं मरतोय. आपण लक्षात ठेवा. मी आपल्याला एक सांगतो, आमचे जनरल शेकाटकर साहेब आता बसलेत, अतिशय चांगले अधिकारी आहेत, फार नाव कमवले त्यांनी. पण आपल्याला कल्पना नसेल, केवळ मी सांगतो की जेवढे म्हणून आर्मीचे लोक मेले, जवान मेले, पाकिस्तानच्या बॉर्डरवरती मेले, चीनच्या बॉर्डरवरती मेले, बांगलादेशात मेले, आमच्या पोलिसांचं बलिदानाचं मात्र कोणीही चिंता केलं नाही. लक्षात ठेवा. चौपट, आर्मीच्या चौपट पोलीसवाले मेले. काय केलं आपण मला सांगा, मला सांगा ना. आपण काय झालं काय? आज आपल्याला कल्पना नसेल की आर्मीची परिस्थिती फारच चांगली आहे. आमच्या पोलीसमध्ये 2009 सालचा एक रिपोर्ट आलेला आहे, आणि तो खरं सांगायचं म्हणजे दॅट रिपोर्ट हॅज बीन ह्युमन राईट्स वॉच रिपोर्ट आहे. आपल्याला कल्पना नसेल साहेब की त्यांनी सांगितलं की द मोस्ट अंडरपेड, द मोस्ट इल ट्रेंड, द मोस्ट इल इक्विप्ड, आणि म्हणून बरं काही परिस्थिती सुरू झालेली आहे. कधी तरी आमची मंडळी ही लढतायत. लक्षात ठेवा, काही नसताना. थोडा एक प्रश्न पडतोच इनामदार साहेब. करा. लष्कराच्या जवानांनी आपण तुमचे मित्र आहोत, रक्षक आहोत, ही जाणीव लोकांमध्ये रुजवली आहे. पोलीस आमचा रक्षक आहे, आमचा मित्र आहे, अशी जाणीव आमच्या मनात का नाही रुजली हो? बरोबर आहे. हा साधा प्रश्न विचारलात, हा गेला 50 वर्ष मी फेस करतोय. आमच्या राजकारण्यांनी पोलिसांना पुढे येऊन मी एवढा असताना पासून फेस करतोय. आईच सांगायची पोलीस येईल, रडणं बंद कर. आपण एक लक्षात ठेवा, हीच माझी आई मला सांगत होती, तुला आर्मीच्या ताब्यात देईन. हसतायत शेकटकर, हसतायत, मान्य आहे. मुख्य गोष्ट अशी आहे की आमच्या राजकारण्यांनी पोलिसांना वापरून घेतलं. लक्षात ठेवा. डोंट फॉरगेट दिस. म्हणजे खरं म्हणजे तुम्हाला दया यायला पाहिजे होती केळकर साहेब की आम्ही चौपट मेलो जास्ती. त्याच्याबद्दल तुम्हाला काळजी वाटत नाही, पण आमची इमेज, अरे आमची इमेज आमच्या हातात आहे का? अरे आमच्या डिपार्टमेंटचा हेडही पोलीस नाही, तो होम सेक्रेटरी बसलेला आहे. मी डीजी होतो, माझ्या हाताखाली 1,65,000 माणसं काम करत होती. माझी फायनान्शियल पॉवर म्हणजे आर्थिक ताकद किती होती? 150 रुपयाची. काय तुम्ही सांगताय मला हे? म्हणजे 150 रुपयात मी एक गोळी तरी घेऊ शकतो का हो? आपण मला हे साधी गोष्ट आहे, आणि तुम्ही आम्हाला सारखं दम देणार, आमच्यावरती मोर्चे काढणार, पोलिसांचा 5वी लाठीचार्ज. अरे 5वी लाठीचार्ज करायचं काय करेल काय मला आपण सांगा? तुम्ही 5,000 10,000 मंडळी घेणार, आमच्यावरती अटॅक करणार, त्याच्यानंतर आम्ही काहीच करायचं नाही काय? कारण दरवेळेला काय होतंय की खरी लढाई जी असते ती विरोधी पक्षांची आणि सत्तेवालीची. पोलीस हा मध्ये उंट असतो, आपण लक्षात ठेवा. आणि तुम्ही उंटालाच परत मारताय. आम्हाला लोकांनी मारलं आणि तुम्ही मारणार. वा केळकर साहेब, असं नका करू, कृपा करून असं करू नका, हे असं माझं म्हणणं आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला म्हणायचं आहे, तुम्ही आता मगाशी फार चांगला पॉईंट काढलात, आपण सोडून देऊया. पहा, दिल्लीमध्ये एक पोलीस इन्स्पेक्टर मारला गेला आणि तो इंडियन मुजाहिदींनी मारला. आता लगेच त्याचं राजकारण काढण्यात आलं, आपण लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये SP, BSP, काँग्रेस सगळे आले. इतकंच काय, पण तुकाराम ओंबळे, त्याच्यानंतर आमचे हेमंत करकरे, त्यानंतर साळसकर, कामते, ही सगळी मंडळी गेली. त्याच्यावरती राजकारण सुरू झालं. आणि हे कुणीतरी मुद्दामून इथल्या लोकांनी तर मारलं नसेल ना. म्हणजे कसाबच्या आपण सगळीकडे बरं का, आपण CCTV मध्ये त्याचं शूटिंग बघतोय, त्याच्याबरोबर आमचे अधिकारी लढतायत, त्याच्या गोळ्या खातायत. खरं म्हणजे आमच्याकडे शस्त्र पण नाहीत, आणि तरीही त्याचं राजकारण केलं जातं. ह्याच्याबद्दल आपल्याला कधी काय वाटत नाही.
कधीही टेररिझमचं राजकारण करू नका. मी मुद्दामून आपल्याला सांगितलं की अमेरिकेमध्ये आपण कल्पना करा की तिघाही अतिशय जबरदस्त इलेक्शन लढलेत. कटथ्रोट इलेक्शन होती. अमेरिकेतली इलेक्शन काही साधी सोपी नसते, कटथ्रोट इलेक्शन होती. पण तरीही त्या पॉलिसीमध्ये बुशनं सांगितलं होतं की आम्ही गाडून टाकू. आणि अक्षरशः आपल्याला लक्षात ठेवा, ओबामाने काढलंच. कुठे चेंज केला का? नो चेंज. म्हणून गव्हर्नमेंट जरी बदललं तरी देशातले प्रॉब्लेम्स तेच राहणार आहेत. आणि इंटरनल सिक्युरिटी ही एक्सटर्नल सिक्युरिटी इतकीच महत्वाची आहे. खरं म्हणजे बरं का, माझं तर मत असं आहे की इंटरनल सिक्युरिटी चांगली झाली तर एक्सटर्नल सिक्युरिटीची जरा जास्ती बरी होईल. आज किती आर्मी अडकून पडलेली आहे मला आपण सांगा. पण ही पोलीसची परिस्थिती ही बघितलीत आपण तर दिस इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. आणि म्हणून मला असं सारखं वाटतं की आमचं जे नेतृत्व आहे, पोलीसचं नेतृत्व, हे विलक्षण तगडं केलं पाहिजे. आपल्याला सांगू का, आपल्या देशाची खरी ट्रॅजेडी अशी आहे केळकर साहेब, इथं सद्गुणाचा दुस्वास केला जातो. ठणकून जर बोलायला सांगितलं ब्रीदच खोट आहे. सद्रक्षण म्हणून सांगणार, खलनिदान. हो, आमचं ब्रीद खोटं नाहीये. मी आपल्याला माहिती आहे कोणाचं ब्रीद खोटं आहे. आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवा की शेवटी अन्याय अत्यंत जास्ती वाढत चालला की अण्णा हजारे सुद्धा उठायला लागतात. त्याचंच हे प्रतीक आहे, आपण लक्षात ठेवा. आणि दॅट्स वाय आय वॉन्ट टू टेल यू की साधी गोष्ट आम्ही केव्हापासून म्हणतोय, अरे पोलिसांना काहीतरी द्यावं. तेव्हा आर्मीमध्ये आमचे शेकटकर साहेब बसलेत. 25 वर्षामध्ये जर आर्मीतला जवान राहिला तर त्याला 5 प्रमोशन मिळतात. आमच्या इथे पोलीस कॉन्स्टेबल आता बाहेर बंदोबस्ताला आहेत, त्यांना विचारा जाऊन 17व्या वर्षी पहिलं प्रमोशन मिळतं. आणि तरीही तुम्ही म्हणता त्यांना अगदी अतिशय मन लावून काम केलं पाहिजे. म्हणजे तो काय योगी वगैरे आहे का काय की त्यांनी वाटेल ते करावं, सगळं सहन करून करावं आणि त्याच्यानंतर करावं. अरे आम्ही त्यांना सांगायला लागलो की अरे तलाट्याचा पगार द्या, आमचे पोलीसवाले मरतात. आपल्याला एक सांगतोय का, होम सेक्रेटरी आम्हाला काय सांगितलं, खरंच ऐकण्यासारखा किस्सा आहे. शेकटकर साहेब तुम्हाला आवडेल आणि दाकोटे साहेब तुम्हाला आवडेल. मी डीजी होतो आणि एक होम सेक्रेटरी म्हणजे तुम्हाला पगार पाहिजेच कशाला. हे त्यांना म्हणायचं होतं. पटला प्रश्न लोकांना. हो, लोकांना पटलेला नाही. त्यांना लोकांच्या मनातलं मी सांगतो ना, त्यांना वाटलं हप्त्याचा प्रश्न आहे. जसं काही रेव्हेन्यू लोकांचे हप्ते नसतातच नाही का. ह्या देशामध्ये सगळीकडे हप्त्यांचं प्रकरण चालू आहे, एवढेच मी तुम्हाला सांगतो, छाती टेकपणे सांगतो. मग ते एक होम सेक्रेटरी काय म्हणाले मला की म्हणजे काय पोलिसांचं काम आहे हो असं. मी म्हणलं आपण असं करा, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये 8 तास उभा राहा. इथं धूळ, पेट्रोल आणि डिझेलचं बरं का धूर, त्याच्यानंतर ऊन, पाऊस, त्यानंतर थंडीत उभा राहा. आणि जर तुम्हाला 6 महिन्यानंतर टीबी नाही झाला ना तर आपण याच लक्षात ठेवा. कुणी याची काळजी केली हो मला सांगा. हॅज एनीबडी बॉदर्ड? आपण साधी कल्पना करा की आमचे आता होम मिनिस्टर महाराष्ट्राचे लंडनला जाऊन आले, छान चांगलं काम केलं. लंडनला गेले, तिथले सीसीटीव्हीची सगळी बघितल्या गोष्टी फार अप्रतिम, बरं वाटलं मला सुद्धा. अरे वा, आपले होम मिनिस्टर जातात म्हणजे आपलं काहीतरी. पण लंडनचा पोलीस कॉन्स्टेबलची जी सोय मिळते, त्याला ज्या सुखसोयी मिळतात त्या इथं देणार आहेत काय, मला विचारलं का कधी प्रश्न आपण. आपल्याला माहित नसेल म्हणून मुद्दामून सांगतो की बॉबी इज द हायेस्ट पेड सिव्हिल सर्वंट. लंडन पोलीस कमिशनर इज द हायेस्ट पेड सिव्हिल सर्वंट. लंडनच्या पोलीस कमिशनरने सांगितल्यानंतर होम सेक्रेटरी सुद्धा काही करता येत नाही. अहो आम्ही सांगायचा प्रयत्न केला, आम्हाला नोकरीतच काढून टाकलं. स्वतःचं पद सुद्धा सुरक्षित ठेवू शकत नाही ते पोलीस, आम्हाला कसे सुरक्षित ठेवतील मग. मला हेच म्हणायचंय, आपण फार चांगला प्रश्न सांगितलात. आमचं पद सुरक्षित नाही म्हणून लक्षात ठेवा तुमचं जीवितही सुरक्षित राहणार नाहीये. कारण हे अतिशय अवघड गोष्ट आहे. कृपा करून ह्याची चेष्टा करू नका. मला असं वाटतंय की तुमचं पद तुम्ही असं तऱ्हेने असं लाईटली घेऊ नका. इट इज अ क्वेश्चन ऑफ आवर लाईफ अँड डेथ. हा खरोखर गंभीर विषय, अत्यंत गंभीर, म्हणजे इतका नाही असा प्रचंड गंभीर आहे. आपण या दिशेने जातो आहे की ही सुरक्षेची ज्यांच्याकडनं लोकांना अपेक्षा आहे ना ते गाफील नाही आहेत.
ते हेतू पुरस्सर हे करताय Yes, exactly आणि हे the case. तुमच्या बोलण्यातनं लोकांपर्यंत पोहोचताय. तर त्यामुळे